आणि महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेवरून वादाची ठिणगी पडते की काय असं चित्र सध्या तयार झालंय। सांगलीच्या जागेवर काँग्रेस उमेदवार विशाल पाटील निवडणूक लढवतील असं विधान नाना पटोलेंनी केलं होतं आणि त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। नाना पटोलेंनी संयमानं बोललं पाहिजे असा सल्ला संजय राऊत यांनी दिलेला आहे। सांगलीची जागा काँग्रेस पक्षच लढेल आणि त्या पद्धतीची आमची चर्चा सुरू आहे आणि चर्चेचा भागामध्ये आहे, त्याच्यामुळे आज आम्ही त्या जागेला जाहीर करत नाही। सांगली जो है उद्धव गुट को दे दिया गया है, आपको नहीं गलत न्यूज़ है। ये सांगली की अभी डिस्कशन में ही है और सांगली हमारे उम्मीदवार वहाँ पे विशाल पाटिल पास में तय हो चुके हैं, वो डिस्कशन में है, इसलिए हमने को उसको जाहिर नहीं करना। जागा तुम्हाला सुटली आहे सांगलीची? 100% सुटली आहे जागा, 100% सुटली आहे। जर कोणाला तिकडे भारतीय जनता पक्षाला मदत करायची असेल अप्रत्यक्षपणे काही कारणामुळे व्यक्तिगत, तर तो त्यांचा प्रश्न आहे। नाना पटोले मदत कर, मी कोणाचं नाव घेतलं नाही। तुम्ही असे प्रश्न विचारू नका, तुम्ही चुकीचे प्रश्न विचारताय। कोणाला जर तिथे अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करून काही साध्य करायचं असेल तो त्यांचा प्रश्न आहे। आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव सर्व पातळ्यांवर करायचा आहे आणि तो आम्ही करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।